Hello student, good morning. Today we are going to learning the equations, square quadratic equations. Okay. First of all, we are taking simple equation. First, x square minus 16x plus 64 is equal to 0. X square minus 16x plus 64 is equal to 0. Table should be most important. Okay. Now we first like this umbrella छत्री मल्टिप्लिकेशन किती आलं पाहिजे प्लस 64 आणि ॲडिशन किती आली पाहिजे मायनस 16x ॲडिशन मग एस 3 3s are 9 no 4 4s are 16 no 5 5s are no 64 should be in that table 64 त्या पाड्यामध्ये आले पाहिजे मग कोणत्या अटीसाठी 56 नाही 8च्या 7च्या नाहीये 8च्या बघा 8 8s are 64 बरोबर पण इथं मायनस आहे काय मायनस आहे सो बोथ विल हॅव मायनस साइन या 8ला आणि ह्या 8ला सुद्धा कोणती चिन्ह येणार आहे वजा मायनस मायनस 8 मल्टिप्लाइड बाय मायनस 8 इज इक्वल टू प्लस 64 ओके सो एक्स स्क्वेअर मायनस 8x then again minus 8x plus 64 is equal to 0 then minus 8 minus 16 minus 8 मायनस 8 आणि मायनस 8 चा बेरीज काय येते मायनस 16 समजलं आता वी आर गोइंग टू टेक कॉमन म्हणजे सामायिक घ्यायचं त्याच्यातला सामायिक काही बोला एक्स येईल का नाही त्याच्यातला एक सामायिक मग कंसात काय राहील एक्स मल्टिप्लाय बाय एक्स हे बरं एक्स 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 स्क्वेअर मायनस जसाच्या तसा हा एक्स कॉमन आला म्हणजे 8 एक्स स्क्वेअर मायनस 8 ॲज इट इज आता इथं मायनस साइन आहे हे 8 इथे कंपल्सरी कॉमन येणार सामायिक येणार एक्स नाही येणार 8च येणार आणि मग याच्यातलं काय राहील एक्स आता इथं प्लस आहे इथं मायनस आहे मग इथं प्लस होण्यासाठी परत इथं काही मायनस आहे 8 8s are 64 is equal to 0 then two factors 2 आले किती अवयव आले 2 अवयव पहिला काय आला x मायनस 8 हा पहिला हा जो येतो तोच इथे येतो हा जो येतो हा सारखाच इथे येतो आणि हा दुसरा x मायनस 8 इज इक्वल टू 0 जर x ची व्हॅल्यू काढायला सांगितलं तर काय करणार
x minus 8 is equal to 0 or it's or like x minus 8 is equal to 0. दोन किंमत येतील x च्या. मग याची काय येईल? x बरोबर किती? 8 किंवा और x बरोबर 8. हे झालं उत्तर. समजलं प्रत्येकाला? ओके. आता दुसरं सोपं घेऊया, चालेल ना? ओके. आता प्लसचं घेऊया. ओके, कॅन आय क्लीन? ओके. आता प्लसचं घेऊ, अधिकचं. सोपं टेबल पाहिजे, 20 पर्यंत कमीत कमी पाहिजे, बरोबर की नाही? आता काय करणार? एक्स वर्ग हे दुसरं इक्वेशन, एक्स स्क्वेअर प्लस 24x प्लस 144 इज इक्वल टू 0. अवयव काढायचे तर 2 कंस पर्यंत घ्यायचे. एक ची किंमत काढायची असेल तर 2 किंमत येणार. द कॉस्ट ऑफ द एक्स, द व्हॅल्यू ऑफ द एक्स शुड बी 2. म्हणजे याच्या व्हॅल्यू 2 येतात एकच्या. आणि जर तुम्हाला फॅक्टर काढायचे असेल तर 2च अवयव. मग आता या ठिकाणी परत तुम्हाला काय करावं लागेल? येस, वी हॅव ड्रॉ अन अम्ब्रेला. बरोबर. इथं मल्टिप्लिकेशन आहे 144, ऍडिशन 24, म्हणजे बेरीज किती झाली त्याची? 24. 24 ऍडिशन. मग आता इथं काय करणार तुम्ही? कोणत्या पाड्यात आता 144? बघा, 11 11 नाही आहे का? 11 8 88, 10 5 नाही, 10 100 आहे. त्याच्या पुढंच पाहिजे आपल्याला. 11च्या नाही. आता 12च्या जा ना पुढं. आधी कमीत कमी घ्यायचा, मग 12. 12 आणि 10 120 नाही. मग 24 25 असे नाही. मग आता इथं 12 गुण 12 बेरीज 12 आणि 12 24 होते, बरोबर? 12 आणि 12 24 होते. 11 आणि 13 24 होते, परंतु याच्यात 144 गुणाकार नाही. नो द मल्टिप्लिकेशन बाय 11 multiplied by 13. Okay, then 12 multiplied by 12 we get 144. पण दोन्हीला साइन कोणतं पाहिजे? प्लस. मग आता इथे हे जसंच्या तसं लिहायचं, याची फोड करायची आपण. आणि मग काय होईल? एक्स स्क्वेअर प्लस 12x प्लस 12x प्लस 144 will give is equal to 0. Then we have taken the common of the equation. We will get the value. Okay? Yes. Okay. What is the common of this equation? Which is the common? Yes, you are very clever. Okay. Here is x is the common. Therefore, x multiplied by x, x square. Here should be plus. Then x is common, that remaining value is 12. Okay? Yes. Here is the sign plus. We are going to take the sign plus. याच्यात आधी काय आले कॉमन? बरोबर. व्हेरी गुड. हे मग रिमेन x. करेक्ट. प्लस. आता इथं 144 येण्यासाठी काय करावं लागेल? हा जो कंस येईल तोच कंस इथे, म्हणजे this bracket should be here. 12 are 144 is equal to 0. झालं? मग आता काय करायचं? 2 फॅक्टर कोणते आले? x प्लस 12 आणि दुसरा कोणता आला? हा इथे आलाय x प्लस परत 12.
इज इक्वल टू 0. आता x ची व्हॅल्यू बरोबर, मग इथं परत येईल x प्लस 12 इज इक्वल टू 0 किंवा x प्लस 12 इज इक्वल टू 0. Therefore, x is equal to minus 12 or x is equal to minus 12. याला आन्सर सोपं आहे ना. अजून एक घ्यायचं सोपं सोपं प्लस मायनसचं घेऊ. येस ओके ऑल राईट माय स्टुडंट्स विल बी क्लेवर. ओके थँक यू क्लीन. येस यू आर रिटर्न. ओके नाउ सेकंड very simple plus minus. Very simple. X square. Now we are taking the not x, instead of x we are going to take y. Doesn't matter. Okay. Y square. I think it is third equation. Y square minus 3y. y आला का इथे y येणार. y no continuous y square minus 3y, then minus 18 is equal to 0. बरोबर. मायनस आले प्लसचं तर सोपं आहे. आता दोन्ही ठिकाणी मायनस आहे बघा. 18 टेबल ते 9 दुने 18, 9 2 जार 18, 9 2 जार 18, 9 minus 2 minus 7, not minus ET आले पाहिजे. मायनस ET बरोबर. मग कसे येणार. minus ET not 5 3 not 4 3 3 चा टेबल बघा. 3 आणि 6 आहे. 6 3 जार 18. तीनाचे आहे आणि 6चे आहे. मग काय करणार. आपल्याला तर इथं मायनस पाहिजे आणि मल्टिप्लिकेशन मायनस पाहिजे. मग 6 ला कोणतं चिन्ह पाहिजे बरोबर, आणि याला अधिक बरोबर. 6 3 जार 18 मायनस मल्टिप्लाय प्लस इज इक्वल टू हे बघा मायनस 6 मल्टिप्लाय प्लस 3 we get minus 18. फॉर्म्युलाच आहे ना. मायनस मल्टिप्लाइड बाय प्लस असा फॉर्म्युला आहे ना. मायनस मल्टिप्लाइड बाय प्लस वी मायनस मल्टिप्लाइड बाय प्लस वी गेट मायनस बरोबर. इथं चांगलं लिहितं. मायनस मल्टिप्लाइड बाय मायनस मल्टिप्लाइड बाय प्लस फार तर कंसातले आहे हे मल्टिप्लाय मायनस मल्टिप्लाइड बाय प्लस विल गिव मायनस. मायनस 6 मल्टिप्लाय 3 मायनस 18 बरोबर. मग आता काय करणार. 6y स्क्वेअर मायनस 6y हे मायनस 6y प्लस 3y 6 3 जार 18 मायनस 18 ॲज इट इज. जसंच्या तसं. काही फरक आहे का. काहीच बदल नाहीये. मायनस 6 प्लस 3 मायनस 3 बरोबर की नाही. मायनस 6 आणि प्लस 3 इथे किती होतात. मायनस 3 होतात. हे बघा मायनस 3 झाले. मोठ्या संख्येचं चिन्ह उत्तराला. आता कॉमन काढा 2 2 चा काय होईल. याच्यात y
बरोबर. मग काय होईल, y मायनस काय 6 y स्क्वेअर मायनस 6y. इथं काय कॉमन आला 3 इन ब्रॅकेट y. पहिला जो कंस येईल तोच 3 6 r मायनस 6 3 6 r 18 इज इक्वल टू 0. व्हेरी इझी. 3y मायनस 18. ओके. मग आता दोन कंस कोणते आले, 2 ब्रॅकेट्स y मायनस 6 हा कंस एकच, आणि नंतर हा दुसरा कंस y प्लस 3 y मायनस 6 y प्लस 3. बरोबर. आला इज इक्वल टू 0. फाइंड द व्हॅल्यू ऑफ y मायनस 6 is equal to 0 or y plus 3 is equal to 0. Therefore, y is equal to 6 or y is equal to minus 3. Is the answer. It will carry 2 marks for the board. बोर्डाचं 10वीच्या बोर्डांसाठी 3 गुणांसाठी क्वाड्रॅटिक इक्वेशन येतात. समजलं प्रत्येकाला? घरी 2-3 सोडवा. आम्ही देऊ एक उदाहरण देतो. कॅन आय क्लीन? येस. राईट डाऊन. ओके. p स्क्वेअर मायनस 10p प्लस 25 इज इक्वल टू 0. दुसरं देतो सेकंड, m स्क्वेअर प्लस 12m प्लस 36 इज इक्वल टू 0. येईल का नाही? हे पण येणार. बरोबर. तर हे 2 उदाहरणं सोडवा. 2-2 मार्क. सोडवता आले तर 4 मार्क मिळाले. ओके. हॅव अ गुड डे. थँक्यू. समजलं प्रत्येकाला? ओके.